तर हा व्हिडिओ आहे पुण्याच्या मेट्रो प्रवासाबाबत। पुण्यामध्ये वाढत्या ट्रॅफिकवर पर्याय म्हणून मेट्रोसारखी चांगली योजना सरकारने सुरू केली। त्याचा अनुभव कसा आला त्याचीही माहिती थोडक्यात। कसं आहे, पुण्यात तुम्हाला जर दूरचा प्रवास लवकरात लवकर करायचा असेल तर या मेट्रोशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि ही मेट्रो अत्यंत चांगल्या पद्धतीने चालेल। म्हणजे हे जे ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक कमी होईल। बघा केवढं ट्रॅफिक आहे। मी सुरुवात केली डेक्कनपासून। डेक्कनच्या इथून लिफ्टनं आम्ही मेट्रोच्या काउंटरला तिकीट काढायला गेलो। तिथे तिकीट काढत असताना तिथला परिसरसुद्धा अत्यंत चांगला होता। तिकीट काढत असताना तिथं मेट्रोच्या तिथे तुम्हाला बोर्ड असा लावलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते। या बोर्डवर कुठली कुठली स्टेशन्स आहेत, शेवटचं स्टेशन कुठलं, मध्ये कोणकोणती स्टेशन लागतात, ही संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। त्यामुळं तुम्हाला कोणत्या स्टेशनला उतरायचं आहे आणि त्याची काय एकंदर माहिती आहे ती तुम्हाला लगेच कळून जाईल। हे बघा, तिकीटसाठी अशी इथून तुम्हाला जावं लागतं। हा डेक्कनचा परिसर आहे। याच्या आधी मी राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये मेट्रोचा प्रवास केला आहे। पुण्यात पहिल्यांदाच प्रवास करतोय, पाहूया कसं। हे पुणे मेट्रो स्टेशन। तरी या पुलावरून तुम्हाला बाहेरसुद्धा सुंदर दृश्य दिसत असतात आणि वरती पक्षीसुद्धा जवळच वाटतात एकदम। तिथनं पुढं जरा गेलो तर आत तिकीट काउंटरजवळ जाऊया म्हटलं। दोन प्रकारच्या सोयी इथं आहेत, एक ऑफलाईन आणि दुसरी तुम्ही ऑनलाईनसुद्धा तिकीट काढू शकता। आणि ते तिकीट काढलेलं इथं स्कॅन करावं लागतं आणि स्कॅन केल्याशिवाय समोरचं गेट उघडत नाही आणि तुम्हाला आत प्रवेश दिला जात नाही। त्यामुळे तिकीट असल्याशिवाय आत तुम्हाला एंट्री करता येते। आणि हे बघा, डेस्टिनेशन्स म्हणजे डेक्कनवरून जाणारी पुणे मेट्रो कुठं कुठं थांबते त्याची माहिती। आम्ही या ठिकाणी मेट्रोची वाट बघत थांबलो आणि लगेचच मेट्रो आली। अत्यंत सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीने मेट्रो दिसत होती आणि लोक पण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करत होते। पण एक वाईट वाटलं की गुटखा वगैरे खाऊन काही जण वॉशरूममध्ये थुकत होते आणि ते घाण करत होते, असं काही मॅडम मला सांगितलं तिथं सुरक्षा रक्षक। आणि हे बघा, हे तुम्ही जिथं गाडी थांबणार त्याची माहिती दिली जाते। त्याच्या पुढचं तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला असे हे सरकते जिने आहेत। एक मध्ये आणि हे बघा, हे संपूर्ण असे नकाशे दाखवलेले आहेत तिथं कुठून ट्रेन आली आणि कुठं जाणार नाही। हे बघा, मी जरा तिथं स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला। कसं वाटतं स्टाईल मला सांगा। आणि हे चांगली चांगली दृश्य तुमच्यासाठी मी इथं आज दाखवत आहे। बाहेरची वेगवेगळे डोंगर, मस्तपैकी झाडं आणि आसपासचा परिसर, चांगला रूट होता। आणि कुठं उतरणार हे आधी सांगितलं जायचं आणि जरा शूटिंग पण चांगल्या पद्धतीने करूया म्हटलं आहे। आणि हे बघा, हे असं तुम्हाला पुण्याचं दर्शन चांगल्या पद्धतीने होत असतं मेट्रोमधून। ही चिंचवड परिसरात, चिंचवडच्या इथं मी आलेलो शेवटचा स्टॉप। स्वच्छता पण मेट्रोमध्ये चांगली आहे आणि परिसर पण चांगला आहे। आणि हे बघा, ट्रॅफिक खूप वाचू शकता। ट्रॅफिकचा प्रश्न मिटवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत वापर करा। चिंचवडवरून परतत असताना जरा त्या ह्या मेट्रोचा आणि खाली जाणाऱ्या बसेस दोन्हीचा एक व्हिडिओ घेता आला। आणि हे बघा, हे मागच्या वेळी आम्ही ऑफलाईन तिकीट काढलं होतं, आता ऑनलाईन काढूया म्हटलं तिकीट। आणि ही मेट्रो पण आलेली आहे। ते बघा किती सुंदर आली मेट्रो आहे आणि प्रवास याच्यातून जास्तीत जास्त करा म्हणजे ट्रॅफिक नक्की कमी होईल। हे बघा, आता असं बसण्यासाठी सुसज्ज बाकडे वगैरे आहेत। तुम्हाला चार्जिंग मोबाईलला लावता येतो आणि चार्जिंग पण करता येतं मोबाईलला आणि त्यामुळे चांगला आहे ती पण सोय। त्याच पद्धतीने तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत चांगला प्रवास आहे आणि वेळेत तुम्ही पोचू शकताय कुठं पण ट्रॅफिक नसल्यामुळं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बजेटनुसार अगदी माफक दरामध्ये हा प्रवास तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा सामान्यांसाठीचा प्रश्न आहे की अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला हे प्रवास कितीही लांबचा असला तरी करता येण्यासारखं आहे। मला वाटते 20-30 रुपये फक्त लागेल। आणि जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी त्यांनी ठेवलेली आहे। अजूनसुद्धा बरेच मार्ग पूर्ण व्हायचे आहेत पण कनेक्टिव्हिटी चांगली आहे। आणि ज्यांच्याकडं स्वतःच्या गाड्या नाहीत किंवा बसमधून ज्यांनासुद्धा प्रवास करणं वेळ खाऊ वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे। त्यामुळं पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेट्रोने जास्तीत जास्त प्रवास करा।